वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीमध्ये आणखीन वाढ झालेली आहे। UPSCने पूजा खेडकरांविरोधात गुन्हा दाखल केलाय। तसंच UPSCच्या तक्रारीनंतर दिल्ली क्राइम ब्रांचने पूजा खेडकर यांच्यावरती बनावटगिरी फसवणूक कायद्याखाली गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामुळे पूजा खेडकर दोषी आढळल्यास त्यांची निवड सुद्धा रद्द होण्याची दाट शक्यता आहे। बघूया या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट। वादग्रस्त ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकरांना अखेर UPSCने झटका दिलाय। नियम डावलून परीक्षा दिल्याप्रकरणी केंद्रीय लोकसेवा आयोगाने पूजा खेडकरांविरोधात गुन्हा दाखल केलाय। पूजा खेडकरांची उमेदवारी का रद्द करू नये अशी कारणे दाखवा नोटीसही UPSCने बजावली आहे। पूजा खेडकरांनी अनेक वेळा परीक्षा दिली। परीक्षा देताना UPSCचे नियम डावलले। आई-वडिलांचं आणि स्वतःचं नाव बदलून परीक्षा दिल्या। ईमेल ID, पत्ता, मोबाईल नंबर आणि सही सुद्धा बदलली। त्यांना यापुढे कोणतीही परीक्षा देण्यास बंदीही घालण्यात आली आहे। त्यांना आता चौकशीच्या नोटीस दिल्या जातील, त्यांचं उत्तर मागवलं जाईल, त्यांच्यावर FIR दाखल केला जाईल आणि मग पुढचे जे काही बदल करायचे ते केले जातील। परंतु याच्यामध्ये कडक कारवाई होईल असं आता वाटतंय। पूजा खेडकर हे प्रकरण हे केवळ एका व्यक्तीपुरतं सीमित नसून एकूणच या परीक्षा पद्धती IASची प्रतिष्ठा या सगळंच संशयाच्या भोवऱ्यात अडकलं होतं। त्याला कुठेतरी आता छेद जाईल आणि योग्य ती कारवाई होईल असा विश्वास वाटतो। खासगी गाडीवर अंबरदिवा, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात केबिन, बनावट कागदपत्र असे एक ना अनेक प्रताप पूजा खेडकरांचे समोर आलेत। मात्र प्रश्न असा आहे की फक्त या पूजा खेडकर यांच्यावरतीच कारवाई होणार का, की त्यांना वरपासून खालपर्यंत मदत केली तिथपर्यंत देखील चौकशी पोहोचणार, हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। परीक्षा देण्यासाठी बोगस प्रमाणपत्र सादर करण्यात आलं। 2018 पर्यंत सामान्य विद्यार्थिनी म्हणून परीक्षा दिली आणि 2018 नंतर नाव बदलत परीक्षा देण्यात आली। दिव्यांग असल्याची खोटी कागदपत्र सादर करण्यात आली। त्यानंतर वैद्यकीय चाचणीला त्या गैरहजर राहिल्या। 8 लाखांच्या आत उत्पन्न दाखवून नॉन क्रिमिलेअरचा फायदाही उचलला। आता एकदा कारवाईला सुरुवात झाली की केवळ ते पूजावर नाही तर त्यांना सर्टिफिकेट देणारे, सर्टिफिकेट मिळवण्यासाठी खोटी माहिती देणारे त्यांचे पालक असतील किंवा जे अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे। नाहीतर मग एकट्या पूजावर कारवाई करून मग ते थातूर मातूर कारवाई केल्यासारखं होईल। एवढी सगळी यंत्रणा वेटीस धरून हे सगळं होतंय म्हणजे यंत्रणेत सुधारण्याची गरज आहे। यंत्रणा सुधारण्याची गरज आहे। ती यंत्रणा कधीतरी सुधरेल असा विश्वास वाटत होता, परंतु आता या प्रकरणामुळे त्या प्रक्रियेला सुरुवात होईल असं आता वाटायला लागलेलं आहे। पिंपरी चिंचवड येथून अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी खेडकर कुटुंबियांनी दिलेलं बनावट रेशन कार्डही समोर आलंय। याच रेशन कार्डच्या आधारे पूजा खेडकरांनी पिंपरी पालिकेच्या YCM रुग्णालयाकडे अपंगत्वाच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आणि त्याच आधारे त्यांना डाव्या गुडघ्यात 7% कायमस्वरूपी अपंगत्व असल्याचं प्रमाणपत्र देण्यात आलं। दरम्यान दिव्यांग प्रमाणपत्र घेण्यासाठी त्या थर्मोवेरिटा कंपनीचा पत्ता दिला होता। त्या कंपनीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं कारवाई करणार असल्याचे संकेत दिलेत। म्हणजे त्यांना प्रथम नोटीस दिली जाईल। नोटीस दिल्यानंतर त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल, त्यांच्या कागदपत्राची तपासणी केली जाईल आणि त्याच्यातलं तथ्य जाणून घेऊन अंतिम कारवाई केली जाईल। त्याच्यावर पुढची कारवाई येतं जी कायद्यानुसार आहे। तथ्य आढळून आलं जर अनधिकृत असेल तर हातोडा पडणार का त्यावर? हा, त्याच्यात 2 प्रकार आहेत। एक तर त्यांच्यावर FIR केला जाऊ शकतो किंवा त्याच्यावर ती इमारत पाडली जाऊ शकते। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरणानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। पूजा खेडकरांना दिव्यांग प्रमाणपत्र कसं मिळालं? नेत्र तपासणी आणि मानसिक आजारपणाची तपासणी योग्य प्रकारे का झाली नाही? नाव बदलून परीक्षा दिल्या हे आधी का लक्षात आलं नाही? पूजा खेडकरांना महाराष्ट्रासारखं केडर आणि प्रशिक्षणासाठी होमटाऊन पुणे कुणाच्या वरदहस्तामुळे मिळालं? या सगळ्या गोष्टींची चौकशी होणार का? हे सगळे प्रश्न आता उपस्थित होत आहेत। वाशिमहून देव इंगोलेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।